नमस्कार विद्यार्थी मित्र. मागच्या पिरियडला आपण ट्रूथ टेबल ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं. त्यामध्ये अँडचा टेबल बघितला, ऑरचा टेबल बघितला, इम्प्लाईज म्हणजे कंडिशनचा टेबल बघितला, डबल इम्प्लाईजचा टेबल बघितला, निगेशनचा टेबल बघितला. हे सर्व कंपाऊंड स्टेटमेंट आपण ट्रूथ टेबल बघितले, बरोबर का. आता आपण कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाईज क्यूचा ची माहिती घेणार आहोत. बघा, कॉन्व्हर्स असो, इन्व्हर्स असो किंवा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असो, हे फक्त ह्या तीनही व्हॅल्यू ज्या असतील, तीनही जे स्टेटमेंट आहे ते फक्त पी इम्प्लाईज क्यूमध्येच मिळतात, बाकी कोणामध्येही मिळत नाही. अँडमध्ये मिळत नाही, ऑरमध्ये मिळत नाही, डबल इम्प्लाईजमध्ये मिळत नाही. म्हणजे ह्या कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कोणासाठी आहे? फक्त पी इम्प्लाईज क्यूसाठी आहे. पी इम्प्लाईज क्यूचा अर्थ माहिती आहे का? पी म्हणजे पी आणि क्यू इफ देनने जॉईन केलेले आहेत. पी आणि क्यू कशाने जॉईन केलेलं आहे? इफ देनने. लक्षात, म्हणजे इफ पी देन क्यू. म्हणजे पहिला स्टेटमेंट जो आहे, पहिला स्टेटमेंट आहे त्याला इफ लावायचं, दुसरा स्टेटमेंट देनने जॉईन करायचा. इफ पी देन क्यू. लक्षात. आता हे जे कंडिशनल स्टेटमेंट आहे त्याचं कॉन्व्हर्स बघूया आपण. कॉन्व्हर्स काय असतं लक्षात घ्या. इफ हा वर्ड कोणाला जॉईन केला होता? पीला. देन कोणाला जॉईन केला होता? क्यूला. आता उलटं करायचं. कॉन्व्हर्समध्ये काय असतं? क्यू इम्प्लाईज पी. म्हणजेच क्यूला इफ जॉईन करायचा, पीला देन जॉईन करायचा. मग हे स्टेटमेंट उलटं होणार आहे. म्हणजे पी इम्प्लाईज क्यूचा कॉन्व्हर्स काय होतो आहे? इफ क्यू, क्यूचा इफ, देन पी. देन काय झालं? पी. म्हणजे पी इम्प्लाईज क्यूचा काय झाला इथं? रिव्हर्स झाला आहे. लक्षात. आधी इथे इफ पीला जॉईन झालेला होता, आता इफ क्यूला जॉईन झालेला आहे. लक्षात. इन्व्हर्स काय सांगतो? इन्व्हर्स म्हणतो पहिलं जे स्टेटमेंट आहे पी त्याचं निगेशन घ्या, दुसरं स्टेटमेंट जे क्यू आहे त्याचं निगेशन घ्या, आणि ते दोन्हीही कशाने जॉईन करा? इम्प्लाईजने. म्हणजे इफ या स्टेटमेंटला जॉईन करा, देन या स्टेटमेंटला जॉईन करा. लक्षात. आणि त्यांचं निगेशन घ्या. निगेशन ऑफ पी, इफ निगेशन ऑफ पी, देन निगेशन ऑफ क्यू. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय सांगतो बघा, लक्ष द्या. कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ पी, इफ देनने जॉईन करा. म्हणजे इफ निगेशन ऑफ क्यू, देन निगेशन ऑफ पी. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. इफ अमीर इज करेजियस, देन ही विल जॉईन द इंडियन आर्मी. इफ आणि देनने जॉईन केलं. इफ आणि देनने जॉईन केलं. इफला कोणतं स्टेटमेंट जॉईंट आहे? अमीर इज करेजियस. इफला जे जॉईंट आहे त्याला आपण पी नाव दिलं. काय नाव दिलं? पी. देनला जे जॉईंट आहे ते त्याला आपण काय नाव देणार आहोत? क्यू. म्हणजेच इफ पी देन क्यू. इफ पी देन क्यू. मग बघा आता पी नाव. पी काय सांगतं? अमीर इज करेजियस. पी झालं. क्यू काय आहे? अमीर विल जॉईन द इंडियन आर्मी. बरोबर का. आता दोन स्टेटमेंट पी इम्प्लाईज क्यूने, इम्प्लाईजने, कंडिशनलने जॉईन केलेलं आहे. आता आपल्याला कॉन्व्हर्स काढायचा आहे. कॉन्व्हर्स काय सांगितलं होतं आपण? उलटा करायचा. क्यूला इफ लावायचा आणि पीला देन लावायचा. मग काय होणार आहे बघा. इफ अमीर जॉईन द इंडियन आर्मी, हे कोणतं स्टेटमेंट आहे? क्यू. दिसतं ना क्यू. देन आता पी कोणतं स्टेटमेंट आहे? अमीर इज करेजियस. देन ही इज करेजियस. ही म्हणजे कोण? अमीरच. अमीर डबल लिहायची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? इफ हा क्यू, देन पी. इफ क्यू, देन पी. समजलं कॉन्व्हर्स? इन्व्हर्स बघा आता. इन्व्हर्स काय म्हणतो? इन्व्हर्स असतो निगेशन पी इम्प्लाईज निगेशन क्यू. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन पण इफने सुरू करा, दुसरं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन ते देनने जॉईन करा. बघा. इफ अमीर इज नॉट करेजियस. पी काय सांगतो? पी आहे अमीर इज करेजियस. आता अमीरचं निगेशन काय होणार आहे? अमीरचं निगेशन होणार आहे नॉट. म्हणजे इफ अमीर इज नॉट करेजियस. जे पी आहे त्याचं निगेशन नॉटने दाखवला. पी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आहे. फर्स्ट स्टेटमेंट होतं म्हणजे पी स्टेटमेंट होतं. पी काय होतं? अमीर इज करेजियस, है ना. मग इफ अमीर इज नॉट करेजियस, नॉटसाठी निगेशन. इफ देन, मग आला देन. क्यूचं निगेशन. ही विल नॉट जॉईन इंडियन आर्मी. लक्षात. इन्व्हर्स झालं. आता उलटं, आता कॉन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह करा. आता हे स्टेटमेंट जे आहे ते आधी लिहायचं, दुसरं हे जे आहे ते सेकंडला लिहायचं. मग इफला हे जॉईन करा, देनला हे. मग काय येणार? इफ अमीर डज नॉट जॉईन द इंडियन आर्मी. इफ
अमीर डज नॉट जॉईन द इंडियन आर्मी. लक्षात. सेकंड स्टेटमेंटला आपण इफ जॉईन केला. देन ही इज नॉट करेजियस. ही इज नॉट करेजियस हे एक्झाम्पल घेतलं आपण. असे एक्झाम्पल बरेच एक्सरसाइजमध्ये आपल्याला येतील. ते आपण हळूहळू आता शिकणार आहोत. एक्सरसाइज स्टार्ट झाल्यानंतर लक्षात येईल. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न्स. आता आपण जे ट्रूथ टेबल ड्रॉ केले होते अँडचे ऑरचे, ते पण एक प्रकारचे स्टेटमेंट पॅटर्न्सच आहेत. आता स्टेटमेंट पॅटर्न बघा. 2 or more स्टेटमेंट आर जॉईन बाय कनेक्टिव्ह. 2 किंवा 2पेक्षा स्टेटमेंट कनेक्टिव्हने जॉईन करतात. कनेक्टिव्ह कोणते आहे? अँड आहे, ऑर आहे ना, इम्प्लाइज आहे, डबल इम्प्लाइज आहे, निगेशन पण अधेमध्ये येतच. मग ते 2 किंवा 2पेक्षा स्टेटमेंट जे कनेक्टिव्हने जॉईन केलं तर न्यू स्टेटमेंट इज फॉर्म. नवीन स्टेटमेंट तयार होतं. दॅट इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न. बघा इथे पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट आहे. अँडने जॉईन केले आणि अँडने जॉईन करताना परत क्यूचा काय घेतला? निगेशन घेतलं. म्हणजे पी आणि क्यू हे 1-2 सिम्बॉलच्या साहाय्याने आपण जॉईन केले. हे झालं स्टेटमेंट पॅटर्न. बघा पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहे. पण मध्ये काय केलं आपण? क्यू आणि आर अँडने जॉईन केले आणि याला आपण पी जोडला ऑरने. हे पण एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. असे कितीतरी प्रकारचे स्टेटमेंट पॅटर्न होऊ शकतात. इथं पण लक्ष द्या. इथं काय आहे? पी इम्प्लाइज क्यू अँड आर. म्हणजे क्यू अँड आरला पी कशाने जोडलेलं आहे? इम्प्लाइजने. हे सगळं स्टेटमेंट पॅटर्न आहे. स्टेटमेंट पॅटर्न समजलं आहे. आता जे स्टेटमेंट पॅटर्न आहे हे याचे जर ट्रूथ टेबल ड्रॉ केले आपण. ट्रूथ टेबल मगाशी काढले ना आपण, अँडचा टेबल, ऑरचा टेबल, हे ट्रूथ टेबल आहे. हे ट्रूथ टेबल ड्रॉ केले आपण तर ती जर त्या स्टेटमेंट पॅटर्नची जी ट्रूथ व्हॅल्यू मिळेल, ती ट्रूथ व्हॅल्यू काय असते त्याच्यानुसार त्याचं नाव टॅटॉलॉजी किंवा कॉन्ट्राडिक्शन किंवा कॉन्टिंजन्सी असतं. समजा त्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू सगळी ट्रू असेल तर त्याला टॉटॉलॉजी म्हणायचं. सगळी एफ असेल तर त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणायचं. पण नायदर ट्रू नॉर फॉल्स, याचा अर्थ सगळे ट्रू पण नाही, सगळे फॉल्स पण नाही आहे, एखादा ट्रू आहे एखादा फॉल्स आहे, असं काहीतरी मिक्सचर असेल तर त्याला कॉन्टिंजन्सी म्हणायचं. टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी लक्षात आलं कशाला म्हणतात? टॉटॉलॉजी म्हणजेच काय? सगळे ट्रू आहे स्टेटमेंट पॅटर्नच्या व्हॅल्यू. कॉन्टिंजन्सी म्हणजे काय? कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय? काही सगळ्या एफ आहे आणि कॉन्टिंजन्सीमध्ये काय? मिक्सचर ऑफ ट्रू अँड फॉल्स. आलं लक्षात? हे त्याची व्हॅल्यू, हे त्याची इन्फॉर्मेशन आहे. नंतर आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस डिनोटेड बाय 3 लाईन्स. ह्या लाईन दिसतात का? या 3 लाईनने लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस आपण दाखवतो. 2 स्टेटमेंट्स पॅटर्न्स से S1 and S2. 2 स्टेटमेंट पॅटर्न्स आहे. हे मगाशी दाखवले हे स्टेटमेंट पॅटर्न. हॅव्हिंग सेम ट्रूथ व्हॅल्यू. आता एका स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू आणि दुसऱ्याची पण ट्रूथ व्हॅल्यू सेम असेल तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणतो? लॉजिकली इक्विव्हॅलंट. समजा S1 आणि S2ची ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे तर S1 इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू S2 असं म्हणू शकतो आपण. आलं लक्षात? नंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे कंपाऊंड स्टेटमेंट 2 किंवा 2पेक्षा स्टेटमेंट जेव्हा जॉईन करतो आपण कोणत्या तरी कनेक्टिव्हने तर ते जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होणार त्यांना काय म्हणायचं? कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार. आता कंपाऊंड स्टेटमेंटचं हे स्टँडर्ड निगेशन लक्षात घ्या. पी अँड क्यूचं निगेशन इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. मग पी अँड क्यूचं निगेशनचं लॉजिकली इक्विव्हॅलंट व्हॅल्यू कोणासोबत आहे? तर निगेशन ऑफ फर्स्ट ऑर निगेशन ऑफ सेकंड. बघा निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. अँडचं काय बनला इथे? ऑर. आणि ह्या निगेशन दोघांनाही जॉईन झाला. आलं लक्षात? दुसऱ्यामध्ये बघा पी ऑर निगेशन क्यू, त्याचं पी ऑर क्यू त्याचं निगेशन. पी ऑर क्यूचं काय आहे? निगेशन. आता इथे अँडचा जसा ऑर बनला त्याच्या ऑरचा काय बनणार? अँड. निगेशन ऑफ फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. बघा निगेशन ऑफ फर्स्ट अँड निगेशन ऑफ सेकंड. हे दोन्ही लॉ कशाचे आहे? डी मॉर्गन्स लॉ आहे. कोणतं लॉ आहे? डी मॉर्गन्स लॉ. थर्ड लॉ बघा पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन विच इज असो लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. बघा याचा लॉजिकली इक्विव्हॅलंट म्हणजे याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे असं म्हणू आपण. पी पहिल्याला काही निगेशन लावायचं नाही, ॲज इट इज. इम्प्लाइजच्या ठिकाणी अँड लिहायचा आणि दुसऱ्याचं निगेशन घ्यायचं. हा फॉर्म्युला पक्का लक्षात ठेवा. जर डबल इम्प्लाइज असेल तर त्याचं निगेशन कसं लिहिणार? एका ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन क्यू, हे पहिला तसाच अँड दुसऱ्याचं निगेशन दिसतं ना असं. ऑर करून आता उलटं करा. क्यू अँड निगेशन पी. सरळ उलटा. एकदा एकाला निगेशन एकदा दुसऱ्याला निगेशन. आलं लक्षात? तर अशा प्रकारे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट लक्षात ठेवा, पक्के लक्षात ठेवा. याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करावे लागणार आहे पुढं. आलं लक्षात? नेक्स्ट पॉईंट बघू आपण.
ड्युएल स्टेटमेंट बघा. आता ड्युएल स्टेटमेंट कशाला म्हणतात? ड्युएल स्टेटमेंट दिसतात का? ड्युएल स्टेटमेंट अतिशय सोपे असतात. एखादं स्टेटमेंट दिलेलं असेल पॅटर्न, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी ऑर दिसतो त्या ठिकाणी अँड लिहा, ज्या ठिकाणी अँड दिसतो तिथं ऑर लिहा, ज्या ठिकाणी कॅपिटल म्हणजे टॉटॉलॉजी दिसतं तिथं कॉन्ट्रॅडिक्शन लिहा असंही देतात. किंवा ज्या ठिकाणी टी दिसतो त्या ठिकाणी सी, टी स्टँड फॉर टॉटॉलॉजी, सी स्टँड फॉर कॉन्ट्रॅडिक्शन, जनरली असं दिलेलं असतं. सी असेल तिथं टी लिहा, सी असेल तिथं काय लिहा टी. याला म्हणतात रिप्लेस केलं हे, म्हणजे ऑरच्या जागी अँड, अँडच्या जागी ऑर, टीच्या जागी सी, सीच्या जागी टी. आलं लक्षात? तर आपल्याला ड्युएल स्टेटमेंट मिळतं. दिलेल्या स्टेटमेंटचं काय मिळतं? ड्युएल. आणि निगेशन दिलेलं असेल मात्र ते चेंज करायचं नाही. आता एक्झाम्पल दिलं आहे ड्युएल स्टेटमेंटचं बघा. लेट पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर निगेशन आर असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हा स्टेटमेंट पॅटर्न आहे. देन याचं ड्युएल्स काय होणार आहे बघा. अँडच्या ठिकाणी मी काय सांगितलं होतं? ऑर लिहायचा. ऑरच्या ठिकाणी काय लिहायचं आहे? अँड. पण निगेशन चेंज करायचं नाही. दिस इज द ड्युएल स्टेटमेंट ऑफ गिव्हन स्टेटमेंट. आता एक्झाम्पल मगाशीच बघितलं होतं एक निगेशनचं, दिसतं ना? मग हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे की नाही आपण बघूया. निगेशन ऑफ पी ऑर क्यूचं निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय फॉर्म्युला होता किंवा काय निगेशन होता आपण मगाशीच बघितलं आहे. लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पहिला, ऑरचा काय बनला अँड, निगेशन ऑफ दुसरा. आता हे चेक करायचं असेल तर याचंही ट्रूथ व्हॅल्यू आपण शोधू ट्रूथ टेबलने, याची पण ट्रूथ व्हॅल्यू ट्रूथ टेबलने शोधूया. मग बघा ट्रूथ व्हॅल्यू करण्यासाठी आपल्याकडे या स्टेटमेंटमध्ये किती, या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये किती स्टेटमेंट आहे? सिम्पल स्टेटमेंट पी आणि क्यू दोघंच आहे ना इथं, म्हणजे आपल्याला दोनच स्टेटमेंट घ्यावे लागतील. बघा आता इथे दोनच स्टेटमेंट घेऊ, पी क्यू. पुढं अजून काय काय दिसतं याच्यामध्ये? निगेशन पी दिसतो, निगेशन क्यू आहे. मग निगेशन पी पण काढला, निगेशन क्यू पण काढला. जेवढे याच्यामध्ये जे जे काही दिसेल, ज्याला ज्याला कनेक्टिव्ह आहे, ज्याला काय काय असेल ते सगळं लिहायचं आहे. बरं, पी आणि क्यू कशाने जोडले? ऑरने. इथे पण बघा पी अँड क्यू कशाने जोडले? ऑरने. बरं, पी ऑर क्यूचं निगेशन काढलं. मग ह्या ज्या व्हॅल्यू आहे, ह्या ज्या व्हॅल्यू येतील त्याचं निगेशन काढलं, म्हणजे ही लेफ्ट हँड साईड मिळाली तुम्हाला. आता राईट साईडला निगेशन पी आहे, निगेशन क्यू आहे, कशाने जोडले? अँडने जोडले. निगेशन पी पण माहिती आहे, निगेशन क्यू पण माहिती आहे, हे कशाने जोडणार आहे? अँडने जोडणार आहे. बघा, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता या कॉलमची आणि या कॉलमची ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे का आपल्याला चेक करता येईल, कारण आपल्याला लेफ्ट साईडला ही व्हॅल्यू हे स्टेटमेंट दिलेलं आहे, राईट साईडला हे स्टेटमेंट दिलेलं आहे. जर ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर बोथ स्टेटमेंट आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. आता काय करणार आहात आपण लक्ष द्या. पी आणि क्यू ट्रूथ टेबल आपण बघितले. टी एफ एफ टी एफ एफ हे तर माहिती आहे तुम्हाला. पीचं निगेशन काय होणार आहे? टीचं काय होतं? फॉल्स. फॉल्सचं काय होतं? टूचं काय होतं परत? फॉल्स. फॉल्सचं टी, फॉल्सचं टी. क्यूचं सांगा. टीचं निगेशन काय होतं? फॉल्स. फॉल्सचं काय होतं? टी. टीचं काय होतं? फॉल्स. फॉल्सचं काय होतं? टी. एवढं झालं. पुढचा कॉलम आहे पी ऑर क्यू. ऑरचा टेबल बघा, ऑरचा टेबल बघा. ऑरच्या टेबलमध्ये मी सांगितलं होतं फक्त 2 फॉल्स असतील तरच फॉल्स असतं, बाकीचे टी असतात. बघा इथे टी आणि टी, पी क्यू आहे ना, हे पी क्यू, टी टी, टी टीने जोडले तर टीच येणार. तसं टी एफ टीच येणार, टी एफ टी टीच येणार. हे डबल एफ दिसतं इथे, डबल एफ आहे ना, याचा अर्थ एफ आला. आलं लक्षात? फक्त 2 एफ असतील तरच ऑरमध्ये 1 एफ असतो. बरं, याचं निगेशन काढू म्हणजे आपले लेफ्ट हँड साईड मिळेल. लेफ्ट हँड साईडला निगेशन ऑफ पी ऑर क्यू दिलेलं आहे. टीचं निगेशन काय होतं? एफ. टीचं काय होतं? एफ. टीचं काय होतं? एफ. एफचं काय होतं? टी. म्हणजे हे लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू काय आली? ट्रूथ व्हॅल्यू किती आली या पॅटर्नची? एफ 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 टी. बरोबर का? आता राईट साईडला आपल्याला काय दिलेलं आहे? राईट साईडला दिलेलं आहे बघा, निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजे या कॉलमची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. निगेशन पी आणि निगेशन क्यू कशाने जॉईन केले? अँडने. अँडमध्ये कोणती व्हॅल्यू ट्रूथ असते? फक्त दोघं ट्रू असतील तरच ट्रू असते, बाकी नाही. मग आता बघा, हे दोघं आपण जॉईन करूया. एफ एफ दोघं ट्रू आहे का? नाही, म्हणून एफ. एफ टी दोघं ट्रू आहे का? नाही, मग एफ. टी एफ एफच. टी टी टी. आलं का? कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 7 सेम आहे. सेम आहे याचा अर्थ धिस पॅटर्न्स इज लॉजिकली इक्विव्हॅलंट. म्हणून हा पॅटर्न आणि हा पॅटर्न कसा आहे? लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे. फ्रॉम कॉलम नंबर किती? 6 अँड 7. लक्षात आलं आहे का? तर दीज आर कॉल्ड लॉजिकली इक्विव्हॅलन्स. तर अशा प्रकारे आपण काही फॉर्म्युले बघितले, काही व्हॅल्यू बघितल्या, स्टेटमेंट पॅटर्न बघितलं, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघितले, ट्रूथ टेबल कसा ड्रॉ करतात तेही बघितलेलं आहे. लक्षात? आता लॉजिकली इक्विव्हॅलन्सेस जे आहे त्याचा एक टेबल आहे, पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो आधी नंतर बघूया. कालच बघितलं होतं आपण बघा. पी क्यू
अँडने जोडला तर एकच टी असतो. पी क्यू ऑरने जोडला तर एकच एफ असतो, म्हणजे दोघं एफ असतील तर. आणि या ठिकाणी दोघं टी असतील तर टी असतो, बाकीचे एफ असतात. पी इम्प्लाइज क्यूमध्ये फक्त टी एफ असतो, बाकीचे टी असतात. पी डबल इम्प्लाइज क्यूमध्ये हा पहिलावाला आणि शेवटचावाला, जिथं दोघंही टी असतात किंवा दोघंही एफ असतात त्या ठिकाणी टी असतं, बाकीचे फॉल्स असतात. आणि हे तुम्हाला माहिती आहे, टीचं एफ आणि एफचं टी हे निगेशन असतं. आलं लक्षात. आणि हा टेबल हा जो आहे हे तुम्ही पुस्तकामध्ये असेल, बघून घ्या. अतिशय इम्पॉर्टंट हा स्टँडर्ड टेबल आहे. नसेल तर मी पुढच्या पिरियडला हे तुम्हाला सांगणार आहे. आलं लक्षात. तर आतापर्यंत जे झालेलं आहे, जे शिकवलेलं आहे ते तुम्ही बघा, पूर्णपणे लक्ष द्या. मग पुढच्या पिरियडला आपण हा टेबल बघूया आणि त्याच्यानंतर न्यूमेरिकल 1.2 स्टार्ट करूया. आलं लक्षात. ओके.